नागपुर महानगरपालिका चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है। 151 वार्डों में 4 सदस्यीय प्रणाली से होने वाले इस चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने अपनी उम्मीदवारी चयन प्रक्रिया शुरू कर दी है। इसी कड़ी में नागपुर शहर अध्यक्ष वरिष्ठ नेता अनिल अहिरकर ने नागपुर स्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय में इच्छुक उम्मीदवारों की बातचीत की है। बैठक में संगठन की मजबूती, वार्ड स्तर और स्थिति और स्थानीय मुद्दों पर विस्तार में चर्चा की गई है। प्रेक्षकबंधू नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गुटच्या कार्यालयामध्ये आलेली आहे, ज्या ठिकाणी उमेदवारांचं निवड प्रक्रिया सुरू आहे। आणि आजच्या या कार्यक्रमाला विशेष म्हणजे संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण टीम काम करते आहे। आणि यावेळेला दस्तूरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गटाचे शहराचे प्रमुख नेते अनिल अहिरकर जी आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया। अहिरकर साहेब, आज किती लोक या ठिकाणी उमेदवारी करता आलेले होते आणि काय त्यांचे अनुभव राहिलेले आहेत, काय सांगाल? एकंदरीत जवळपास 300 फॉर्म आमच्याकडे आले, 350 फॉर्म आलेले आहे। आता आज आम्ही जे इंटरव्ह्यूज घेत आहोत त्यामध्ये जवळपास सर्व प्रभागातून आम्हाला उमेदवार मिळतात आहेत व सकारात्मक दृष्टिकोन सर्वांनी ठेवला आहे। कारण की दादांच्या, प्रफुल्लभाईंच्या, तटकरेंच्या जे कार्य आहे, महिला भगिनींकरता ज्या योजना त्यांनी आखल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोकांचा कल आलेला आहे असं मला वाटते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे कल आहे हे जरी खरं असलं, मात्र जिथे युतीचा प्रश्न येतो, कारण सर्व ठिकाणी महायुती म्हणून काम करते आहे तिन्ही पक्ष, मग ते शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची, किंवा भारतीय जनता पार्टी असेल आपल्या फडणवीसांची, किंवा मग आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पण यांची युती शहर पातळीवर का दिसत नाही? कुठे अडतं? आम्ही तर सदैव तयार आहोत। आमची इच्छा सदैव अशी की महायुतीने मिळूनच लढायला पाहिजे व आम्हीसुद्धा आपली शक्तीला लक्षात घेऊन फक्त 15% वाटा मागितलेला आहे। कालपर्यंत आमचे बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी तयार नव्हते, परंतु आज राजेंद्र जैन आमचे निरीक्षक आहेत, त्यांना प्रदेशवरून निर्देश आलेला आहे की ते नागपूरच्या नेत्यांशी संवाद साधतील व मिनिमम मागणी आमची त्यांच्यापुढे ठेवतील। काय आउटपुट काय निघालं? काय मागणी? आमची मागणी आहे 15%, 151 सीट्स ज्या लढतो आहे आम्ही, त्यापैकी 15% सीट्स म्हणजे जवळपास 20 सीट्स आम्हाला पाहिजे। खूप जास्त मोठी मागणी नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे का नेहमी आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये तन मन धनाने सक्रियतेने त्यांच्याकरता काम करतो। आमची कार्यकर्त्याची निवडणूक आहे, 20 म्हणजे काहीच नाही झालं हो। तेवढं त्यांनी मन मोठं करून जर दिलं तर आम्ही मिळून लढण्यात तयार आहे। परंतु जर आमचा स्वाभिमान कुठेतरी नाही राखला गेला तर 151 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक लढवेल, हे मी ठामपणे शहराचा अध्यक्ष आहे त्यांना मला सांगू इच्छितो। आणि कार्यकर्त्यांची तशी मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे। ऑफकोर्स कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह आहे। आज आम्ही बघतो सकाळपासून आम्ही बसलेलो कंटिन्युअसली इथे लोक येऊन आम्हाला वैयक्तिक मुलाखत देत आहेत। हा उत्साह पाहून मला असं वाटते का भारतीय जनता पार्टीने मिळून लढलं तर जास्त उपयोगाचं होईल, फायदा होईल असं मला सांगायचं आहे। बिलकुल बिलकुल। स्मित हास्य हा एक राजकारणाचा भाग असतो आणि अनिल अहिरकरांच्या चेहऱ्यावर खूप स्मित हास्य दिसत आहे, कारण कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या खऱ्या अर्थानं पोहोचलेल्या आहेत, त्या पक्षश्रेष्ठींकडे पोचवायच्या आहे। जर युती झाली तर निश्चितच याचा फायदा 100% होईल असं लोकांचं म्हणणं आहे, आणि नाही झाली तरी 100% होईल असं म्हटलं जाते। पण मुळात 200% कधीच राहत नाही। गोष्ट 100%ची होते। जो कार्य करेल, जो पक्ष वाढवेल, पक्षासाठी अहोरात्र झटेल, मग तो कार्यकर्ता असो की पदाधिकारी असो, तेव्हाच पक्ष मोठा होईल। मात्र आज सर्वच जण चांगले आहेत, त्यामुळे निवड समितीला सुद्धा एक प्रश्न पडतो आहे की कुठल्या उमेदवाराला एक अनार 100 बिमारसारखी स्थिती सर्व राजकीय पक्षाप्रमाणेच याही पक्षाची झाली आहे, यात तीळ मात्र शंका नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित गुट कार्यालयातून कॅमेरा पर्सन सचिनसह संजय मिरे, कारा न्यूज, नागपूर। प्रेक्षकबंधू नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गुट कार्यालयामध्ये आलेली आहे, ज्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले आहे। एकूणच सांगायचं झालं, पक्षाचे हे सर्व कार्यकर्ते आज आपल्याला उमेदवारी मिळावी याकरता म्हणून जी निवड प्रक्रिया जी सुरू आहे मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या याच्यात, तर त्यांच्यामध्ये ती सुरू आहे। संपूर्ण मग त्या महिला विविध प्रभागातून आलेल्या असतील आहे, पुरुष असतील आहे, मोठ्या संख्येनं सध्याला नागपूर शहरामध्ये
इतरही पक्ष आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचा जो पक्ष आहे याकडे युवकांचा जास्त कल दिसतो आहे. आपण थेट जाऊया. यावेळेला आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही पदाधिकारी आहे, श्रीकांत शिवणकर आहे, त्यांच्याकडे आपण जाऊया, त्यांना विचारूया. शिवणकर साहेब, ज्या पद्धतीने आज हे जे सर्व सुरू आहे, आतापर्यंत किती उमेदवार झालेले आहेत आणि कुठल्या निकषांवर त्यांची निवड आपण करणार आहात, काय सांगाल? ज्या दिवशी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाली त्या दिवशीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयात इच्छुक उमेदवारांची रीघ लागलेली आहे. प्रत्येकजण हा विचार करतो आहे की चांगल्या रीतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्हाला न्याय देऊ शकते. नागरिकांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासमोर, त्यांच्या विचारधारेसमोर समजा आपण उभे राहिलो तर आपण नक्कीच जिंकून येऊ या इच्छेने आपण बघता आहे की सकाळपासून इथे साक्षात्कार सुरू आहे. या साक्षात्कारामध्ये शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर यांच्या नेतृत्वामध्ये तानाजी वणवे साहेब आहे, बजरंगसिंग परिहार आहे, आबाताई पांडे असे अनुभवी लोक जे इथे आहे यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक चांगल्या रीतीने इथे लढवतो आहे. बिलकुल. बजरंगसिंग परिहार जी आहे त्यांनाही आपण विचारू. सर, निवड प्रक्रिया सर्वांचे फॉर्म हे छाननी केल्या जातं, सर्वांचा इंटरव्ह्यू केला जातो, काही लोकांना सीट मिळतीलही आहे, पण काही लोक असे असतील की जे नाराज झालेले आहे, त्यांना कसं हँडल करतील पक्षश्रेष्ठी तुमचे? नहीं, पक्षश्रेष्ठी वर्तमान समय में ऐसा चालू है कि बीजेपी हमको कितनी सीट देती है उस पर से चर्चा है. यदि नहीं देती है तो हम सबको सीट देने वाले हैं और हमारे कार्यकर्ता इतने मजबूत है कि हम पूरे सभी प्रभाग में लड़ने की हमारी तैयारी है. और आज का जो हमारा इंटरव्यू था, उस इंटरव्यू के हिसाब से हमारे पास में हर प्रभाग में 2-2, 3-3 लोग हैं, यानी ऐसी प्रतिस्पर्धा टाइप है. उससे हमारी हिम्मत और हौसला बढ़ा है. बिल्कुल. मुझे एक सवाल परिहार साहब, मैं एक सवाल ये भी पूछना चाहता कि जिस प्रकार से अभी भी युति के संकेत नहीं मिले हैं, महायुति जरूर है, मगर अब एक दूसरे को लेके साथ चलने वाले हैं या फिर अपना कोई अलग रास्ता, अलग मंजिलें होंगी? अधिकतर हम अपने तरफ से कोशिश कर रहे हैं कि सबको साथ में लेके चलना, और छोटे भाई की भूमिका के हिसाब से हमारा भी अधिकार है. हमारे अधिकार के हिसाब से हमारे कार्यकर्ताओं के हिस्से में जो सीटें आती है 15% की हमने मांग किया था. 15% कुछ थोड़ा बहुत कम ज़्यादा भी हो सकता है, परंतु हम अपने छोटे भाई वाला पूरा धर्म निभाने को तैयार है. परंतु राजनीतिक संगठन है, ये राजनीतिक पार्टी है, हम एकदम घर में बैठेंगे यदि उन्होंने हमको तवज्जो नहीं दिया. बिल्कुल. और ये जनता ये सभी जानती है जी अंदर क्या है जी, बाहर क्या है. तो इस समय हमारे साथ में तानाजी वनवे जी भी है, उनसे भी जानना चाहेंगे. वे राजकारण में प्रदीर्घ, उनको काफ़ी बहुत बड़ा अनुभव है, कैसे देख रहे हो इस चुनाव को आप? हिंदी बोलू की मराठी? ॲज यू लाईक. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या 9 वर्षानंतर होत आहेत आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या एकदम द्विगुणित झालेल्या आहेत आणि सगळ्यांना वाटते की आम्ही आता महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाचं आम्ही काम करतो त्या पक्षाला तिकीट मागितली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या जवळजवळ 300 लोकांनी आतापर्यंत मुलाखती दिलेल्या आहेत. सकाळपासून मी, श्रीकांतजी, अनिलजी अहिरकर, बजरंगसिंगजी, आबाताई आम्ही सोबत होतो आणि आता लंच झाला. लंचनंतर परत इंटरव्ह्यूसाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचा प्रयत्न असा आहे की लोकसभा विधानसभेमध्ये जेव्हा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वामध्ये, राजेंद्र जैनजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही BJPला आणि बाकीच्या पक्षाला आम्ही सगळ्यांना मदत करतो लोकसभा विधानसभेमध्ये, तर आमचे जे छोटे कार्यकर्ते पक्षाचे आहेत त्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांनी सम्मानजनक युती करून आम्हाला, आमच्या काही लोकांना आमचे अध्यक्ष अनिलजी अहिरकर आणि राजेंद्रजी जैन यांनी जवळजवळ 15% सीटा म्हणजे 22 सीटा त्यांनी मागितलेल्या आहे. तर जर आमच्या प्रमुख लोकांना जे मेरिट आहे अशा लोकांना जर सीटा दिल्या तर त्या दृष्टीने एक चांगलं वातावरण निर्माण होईल. पण त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 151 सीट लढवण्यासाठी तत्पर आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आमचे लोक निवडून आणू. इतका मोठा आत्मविश्वास कोणी कोणावर अवलंबून नाही आहे. हे राजकारण आहे. कार्यकर्ता आहे, राजकीय लोक आहे. प्रत्येकजण आपल्या हिताचं बघत असतं आणि पाहायलाही पाहिजे, कारण हे राजकीय.
सर काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या कारा न्यूज आपण इथे आले, मला खूप खूप धन्यवाद तुमचं. यावेळेस लढायचं नाही आहे, जिंकायचं आहे. पूर्ण ताकदीनं आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथे उतरणार आहे आणि बिलकुल लढणार ठाम आम्ही निश्चय केलेला आहे. एकदम ताकदीने आम्ही 151 प्रभागामध्ये लढणार आहोत आणि जिंकून येणार आहोत. जीतने की पूरी उम्मीद है हमारे को. प्रभाग 21 से मैं जीतने वाला हूँ. 151 जगह में लढवणार आहोत. मी प्रभाग 3 मधून लढत आहो आणि बिलकुल सर्व लढायला तयार आहेत आणि सर्व दमखमनी आहे. काही आपल्या भगिनी पण आहे, महिला त्यांच्याकडे कार्यकर्ता त्यांच्याकडे जाऊया. ताई काय सांगशील? बिल्कुल हम लोग तैयार है. हम अनिल अहिरकर जी और श्रीकांत दादा के नेतृत्व में हम लड़ाई करने को तैयार और जीतने के लिए भी तैयार है. मैदान में हम पूरे जोश से उतर. हम लोग भी अपनी मेहनत से हम जीतना. प्रभाग 3 से राष्ट्रवादी की चारों सीटें आने वाली है. तू कोणत्या प्रभागाकडनं मागितली आहेस? प्रभाग 3 उत्तर नागपूर. काय नाव आहे? मनीषा शंकर शाहू. काय वय आहे तुझं? 25. देशाला इतकं मोठं तरुण नेतृत्व भविष्यातलं मिळणार आहे, हीच खरी ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित गुट कार्यालयाची. ताई काय सांगशील? मी सोनल निलेश बोरकर. आम्ही याच्यामध्ये मैदानामध्ये जोमाने तयार आहोत. मी सुशीला पाटील, वार्ड नंबर 32 मध्ये राहते. मी मदत करायला आली आहे. मी प्रभाग क्रमांक 22 मधून उभी होत आहे. मी भारती गायदने प्रभाग क्रमांक 20 मधून लढायला तयार आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी आपली ताकद दाखवलेली आहे. पक्षश्रेष्ठींसमोर त्यांचा सर्व रेकॉर्ड तयार आहे. त्यांच्या आतापर्यंत केलेल्या पक्षाच्या कार्याबद्दलची माहिती घेत त्यामध्ये जो उज्ज्वल राहील, प्रकाशमय राहील, चांगल्या कामाने जो ओतप्रोत राहील, जो पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी बळकटी मजबूती करेल, जीवाचं रान करेल, हाडाचं काढ करेल. कारण कार्यकर्ता हा सर्वात मोठा प्रत्येक पक्षाचा कणा आहे. कार्यकर्ता तुटला, सर्व विस्कळीत होतं, पण कार्यकर्ता जोमाने उभा राहिला, त्याच्याच खांद्यावर आमदार, खासदार, प्रधानमंत्री आणि बाकीचे मोठे मोठे पदाधिकारी तयार होतात. हे तेवढंच सत्य आहे. नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गुट कार्यालयातून कॅमेरा पर्सन सचिनसह संजय मिरे, कारा न्यूज, नागपूर. प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस. यहाँ हर सेवा है प्रीमियम. हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार. पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना. विजिट एस Prime Exotica near Shivaji Nagar, Dharampet, opposite Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.